आपल्या देशाला आझादी मिळाली, पण खरोखर आपण मुक्त आहोत का? आज मी, तुम्ही, आपण सगळेजण युवा आहोत. आपल्याकडे स्वप्न आहे, करिअर आहे, घरच्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि या सगळ्या धावपळीत आपण रोज एक बातमी बघतो की कुठेतरी बलात्कार होतोय, कुठेतरी कुठल्या तरी मुलीवर अत्याचार होतोय, कुणीतरी मुलगी घराच्या बाहेर गेली परत घरी परतलीच नाही, कुठेतरी एखादा निरपराध माणूस न्यायासाठी वर्षानुवर्ष फिरतोय. मग खरोखर मनात एक प्रश्न येतो की हा आपला देश खरोखर सुरक्षित आहे का? आपल्याला फक्त एकच शिकवलं गेलंय की 1947 साली आपल्याला आझादी मिळाली. खरोखर आझादी मिळाली की आझादी फक्त देशाच्या बाउंड्रीला मिळाली? या बाउंड्रीच्या आतमध्ये अजूनही लोक भीती, अन्याय आणि सिस्टममध्ये अडकलेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, की गुन्हेगाराला कायद्याची भीतीच नाहीये. गुन्हेगार खुलेआम फिरतोय. आणि हो, आपला कायदा असा आहे ना की लोकांना न्याय मिळण्यापेक्षा न्याय मिळायची ती लढाईच खूप मोठी वाटते. मी काय कायद्याचा एवढा मोठा काही तज्ञ नाही, पण मी एक साधा युवा म्हणून एक प्रश्न विचारतो. जर आपण टॅक्स भरला नाही तर नोटीस येते, गव्हर्नमेंटचं एखादं डॉक्युमेंट चुकीचं असेल तर आपली फाईल अडकते, बँकेमध्ये एखादी सिग्नेचर चुकली असेल तरी लोनचं काम होत नाही. आणि या सगळ्याची आपल्याला एक भीती असते. मग गुन्हेगाराला गुन्हा करण्याची भीती का नसेल? खरं तर लोक कायद्याचा आदरच करत नाहीत. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची भीती वाटण्यापेक्षा त्यातून पळवाटा काढायच्या, कायद्यातून कसं सुटता येईल हे जास्त शिकवलं जातं. पण मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त तक्रार करणं नाही, तर सिस्टम बदलण्याची सुरुवात आपण आपल्यापासून स्वतःपासून करू शकतो हे मला सांगायचंय. मग आपण काय करू शकतो? एखादा गुन्हा होताना दिसतोय ना तर दुर्लक्ष करू नका, पीडित व्यक्तीची मस्करी करू नका. आपल्या मुलांना लहानपणापासून स्त्रियांचा आदर कसा करायचा हे शिकवा. पैसे, ओळख, जात किंवा पक्ष बघून चुकीच्या व्यक्तींना मदत करू नका. मतदान करा, प्रश्न विचारा, आवाज उठवा. कारण गुन्हेगारांची ताकद त्यांच्या हिमतीत नसते, ते आपल्यासारख्या चांगल्या माणसांच्या शांत बसण्यात असते. आपला देश वाचवायला कोणता हिरो नाही, तर आपल्यासारख्या लाखो जबाबदार नागरिकांची गरज आहे. आणि मग प्रश्न तोच आहे की आपण फक्त बातम्या बघणार आहे की काहीतरी बदल घडवण्यासाठी उभं राहणार आहे? बघा विचार करून.